जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला, 26 पर्यटकांचा हल्ल्यात मृत्यू। महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश। महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक आणि ओडिशाचे नागरिक असणाऱ्या पर्यटकांवर हल्ला। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू, डोंबिवलीतील 3 मावस भावांचा आणि पनवेलमधील एकाचा दुर्दैवी मृत्यू तर पुण्यातील 2घांचा मृत्यू। पहलगाममधील दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, काल पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या एका दहशतवाद्याचा फोटो समोर। पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांकडून परिसराची रेकी केल्याची माहिती, सर्व हल्लेखोरांकडून अत्याधुनिक शस्त्र होती। हल्ल्याची सर्व कमान पाकिस्तानी दहशतवाद्याच्या हाती होती, सूत्रांची माहिती। पहलगाम हल्ल्याचा पाकिस्तानच्या रावलपिंडीत कट शिजला, सैफुल्लाह कसूरी उर्फ खालिद हल्ल्याचा मुख्य सूत्रधार, कसूरीसह लष्कर-ए-तैयबाचे आणखी 2 कमांडर सूत्रधार, सूत्रांची माहिती। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयए करणार, एनआयएचं पथक काश्मीरात दाखल। जम्मूमधील विविध संघटनांकडून आज बंदची हाक, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरच्या अनेक भागांमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। अनंतनागमध्ये सध्या संचारबंदीप्रमाणे परिस्थिती। पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट, किनारपट्टी भागात पोलिसांनी गस्त वाढवली, चेकपोस्ट, संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश। पहलगामला फिरायला जाणारे पर्यटक दिल्लीला परतले, हल्ल्यानंतर पर्यटक काश्मीर सोडून घरी, दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू काश्मीर सशस्त्र पोलीस मुख्यालयाला भेट देणार, तसंच श्रीनगरमधील जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयालाही भेट देणार। अमित शहा देशाच्या इतिहासातील सर्वात अपयशी गृहमंत्री, त्यांना एका मिनिटही पदावर राहण्याचा अधिकार नाही। पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊतांचा शहांवर निशाणा। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ला अत्यंत अस्वस्थ करणारा, दहशतवाद विरोधात अमेरिका भारतासोबत, भारतातील लोकांना आमचा पूर्ण पाठिंबा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं ट्विट। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याकडून निषेध, हल्ल्याचे कोणतेही समर्थन नाही, दहशतवाद्यांना शिक्षा मिळेल अशी अपेक्षा, पुतीन यांची प्रतिक्रिया। श्रीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची तातडीची बैठक, अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत शहांकडून घटनेची माहिती घेण्याचं काम सुरू। सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल, मोदींच्या उपस्थितीत आज उच्चस्तरीय बैठक, तर भारतात दाखल होताच मोदींनी विमानतळावरच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि इतर अधिकाऱ्यांकडून हल्ल्याचा आढावा घेतला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत विरोधी पक्षनेते राहुल गांधींची चर्चा, पहलगामच्या हल्ल्याबद्दल शहांकडून माहिती घेतली, राहुल गांधींची ओमर अब्दुल्ला यांच्याशीही चर्चा। केंद्र सरकारनं हल्लेखोरांचा बंदोबस्त करावा, हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांचा थरकाप उडायला हवा, फेसबुक पोस्ट करत राज ठाकरेंकडून संताप व्यक्त। आता फक्त निषेध करणं पुरेसं नाही, तर काहीतरी ठोस पावलं उचलण्याची गरज, दहशतवाद्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी जगानं एकत्र यावं, आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचं आवाहन। जम्मू काश्मीरमधील बारामुल्लात दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न, लष्कराकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गडवटेंचा मृत्यू, आज संध्याकाळी 6 वाजता दोघांचं पार्थिव पुण्यात आणणार। पहलगाममध्ये गेलेले कोल्हापुरातील पर्यटक थोडक्यात बचावले, घोडे वेळेत न मिळाल्यानं पर्यटकांना पहलगाममध्ये पोहोचण्यास उशीर। अनिल कुरणे सहकाऱ्यांसह 1.5 किलोमीटर मागे असतानाच सुरू झाला दहशतवादी हल्ला। हे दृश्य आपण श्रीनगरमधली पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दहशतवादी हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत, त्यांचं सांत्वन करतायत, श्रद्धांजली अर्पण केली जाते। अमित शहा कालच श्रीनगरमध्ये पोहोचलेले होते, तातडीची बैठक अमित शहा यांनी घेतलेली होती आणि त्यानंतर आता या हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन अमित शहा यांच्याकडून केलं जात आहे। संजय लेलेंचे कुटुंबीय काश्मीरसाठी रवाना, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात संजय लेलेंचा मृत्यू। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकलेत, राजा राणी ट्रॅव्हल्सचे मुंबईतील 1000 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकलेत। राजा राणी ट्रॅव्हल्सचे चेअरमन अभिजित पाटील सरकारच्या संपर्कात, पर्यटक सुखरूप असल्याची माहिती। पुण्यातील 69 पर्यटक श्रीनगरहून पुण्यात परतणार, 15 तारखेपासून पुण्यातले पर्यटक काश्मीरमध्ये होते। दहशतवादी हल्ल्यानं पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण।
उपमुख्यमंत्री शिंदेंची विनंती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडूंकडून मान्य. महाराष्ट्रातील पर्यटकांना विशेष विमानानं आणलं जाणार. पर्यटकांची यादी मिळाल्यानंतर विशेष विमानाची व्यवस्था होणार. उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण. पहलगामला गेलेली नागपुरातील वाघमारे कुटुंबातील 7 लोक सध्या श्रीनगरमध्ये सुखरूप. उद्या दुपारी ते श्रीनगरवरून नागपुरात परत येणार. जळगाव शहरातील 5 पर्यटक पहलगाममध्ये अडकले. पर्यटनासाठी गेलेल्या जळगावातील नेहा वाघुळदे पहलगाममध्ये पर्यटक नेहा वाघुळदे पहलगाममध्ये असतानाच हल्ल्याची घटना. भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा श्रीनगरमध्ये अडकल्या. चाळीसगावमधील 14 जणांसह देवयानी ठाकरे सहपरिवार अडकल्या. देवयानी ठाकरे सुरक्षित ठिकाणी असल्याची माहिती. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात सईद हुसेन शहाचा मृत्यू. दोषींना शिक्षा झाली पाहिजे. सईद हुसेन शहाच्या कुटुंबियांची मागणी. सईद हुसेन शहा व्यवसायासाठी पहलगामला गेल्याची माहिती. फरार भारतीय उद्योगपती मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये मोठा धक्का. 13,500 कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक कर्ज फसवणूक प्रकरणी बेल्जियमच्या न्यायालयानं फेटाळला. गेल्या आठवड्यात बेल्जियममध्ये चोक्सीला अटक.